क्रिकेट खेळत होतो. मी झोनपर्यंत खेळलो. घरच्यांना पण वाटत नव्हतं, की मी कधी म्हणजे पॉलिटिक्समध्ये किंवा समाजकारणात कधी पाऊल ठेवेल. माझ्या बाळदादांचं नावच शांतराज आहे आणि त्यांचा मी नातू आहे. झालं आज माझी 4थी पिढी आहे आणि जर 4थ्या पिढीला पण जर एवढ्या मोठ्या प्रमाणात जर प्रतिसाद भेटत असेल, तर मग विकास झाला नाही असं मला तर वाटत नाही. सगळ्यात पहिले तर आनंद होतोय, की ग्रामपंचायतची आज नगर परिषद झाली. शेवटी आपण 40-50 दिवस त्या कालावधीच्या मध्ये आपण सगळ्यांनी बसून दादांपासून शुभाबां सगळ्यांनी मिळून नगर परिषद कशी व्हावी त्याच्यासाठी आपण खूप संघर्ष केला आणि त्याची नगर परिषद झाली. तर त्याचा आनंद खूप आहे आणि आज मला त्याचा अजून एक आनंद त्याच्यात जास्त आहे, की नगर परिषद झाल्या माझी पण पहिली निवडणूक आहे. तर त्याचा आनंद जास्त आहे मला. आणि इथून पण पुढं काय करता येईल, ज्याची जबाबदारी आज घरच्यांनी जेवढेही माझे विजयदादा आहे, माननीय विजयदादा, आदरणीय विजयदादा आहेत, आदरणीय बाळदादा आहेत, अ, सगळेजण आहेत आपल्या घरचे जेवढेही कुटुंब आहे, तेवढ्या सगळ्यांनी जी जबाबदारी माझ्यावर टाकली आहे, ती जबाबदारी नीट पार पाडू शकेल ह्याच्यावरती माझं जास्त लक्ष राहतं. जनतेचा प्रतिसाद एकदम छान आहे. ते मनमोकळेपणाने जे काही वाटतंय त्यांना, ज्या काही अडचणी वाटतात आहेत, ते येऊन सांगतात आहेत. कोणी सुद्धा दपकलं नाही सांगायला आणि कधी दपकत पण नाही. प्रभाग 5 मध्ये हं. विरोधकांनी मात्र राजा वर्सेस प्रजा याचा हं. नारा लावलाय हं. आणि विरोधकांनी मात्र प्रभाग 5 मध्ये खूप ताकद लावलेली दिसते. यावर आपण काय बोला? माझ्या बाळदादांचं नावच शांतराज आहे आणि त्यांचा मी नातू आहे. त्यामुळे जनता कोणासोबत आहे, ते 3 तारखेला सगळ्यांना कळून जाईल. आपण सगळ्यात तरुण उमेदवार आहात. तर आपल्या तरुण नजरेतलं विकसित अकलूज कसं असेल भविष्यात? तरुणांच्या नजरेतून तरुणांना आत्ताच्या काळात व्यवसायाची खूप गरज आहे. व्यवसाय भेटावा, जॉब्स भेटावे आणि UPSC, MPSCच्या माध्यमातून त्यांना वरच्या लेव्हलवर जाऊन अधिकाऱ्यांची नोकरी, या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचाव्या ह्याच्यासाठी आपण काय हातभार लावू शकू, त्याच्याबद्दल अजून काय नवीन गोष्टी आणू शकू, त्याच्यावरती आपला पूर्णपैकी प्रयत्न राहणार आहे. पूर्ण परिवाराचा प्रयत्न राहणार आहे आणि मी माझ्यासोबत सगळे मित्रमंडळ आहे. सगळे 17-18 वयापासून ते 30-35 वयापर्यंतचे सगळे पोरं माझ्यासोबत असतात. त्यामुळे त्यांच्या अडचणी मला बऱ्यापैकी कळालेल्याच आहेत, की त्यांना व्यवसाय असू द्या, व्यवसाय सुरू करायचा आहे. त्याच्यासाठी कसं आपण त्यांना फंड आणून देऊ शकतो. जॉब करायची आहे, तर त्यासाठी आपण काय हातभार लावू शकतो. तर त्याच्यासाठी पण आपण वेगळे उपक्रम आणून ते आपण करू. विरोधक म्हणतात की अकलूजमध्ये सत्ताधाऱ्यांनी आतापर्यंत कसलाच विकास केलेला नाही. याबद्दल आपलं काय बोलणं? विकास तर विकास तर झालेला आहे. हे सगळ्यांना माहिती आहे. पूर्ण आज गेल्या 4 पिढ्या झाल्या. आज माझी 4थी पिढी आहे आणि जर 4थ्या पिढीला पण जर एवढ्या मोठ्या प्रमाणात जर प्रतिसाद भेटत असेल, तर मग विकास झाला नाही असं मला तर वाटत नाही. विकास पूर्णपैकी झालेला आहे. आपल्या इथं अकलूजमध्ये सगळं भेटतंय. आज आपल्याला छोटीशी ब्रश जरी आणायचा असला काय, ते मोठं काही तुम्हाला काहीही असू द्या आणायचं, ते तुम्हाला सगळं गावात भेटून जातं. तुम्हाला गावाच्या बाहेर जायची गरज नाही. आणि जेव्हा तुम्ही अकलूजमध्ये असता, तेव्हा सिक्युरिटीच्या ह्यानी पण जर तुम्ही बघितलं सिक्युरिटीने पण, तर अकलूजसारखं सेफ गाव कुठंच नाही भेटणार. आता सगळ्यात जास्त महत्त्वाचं तेच आहे आणि जर तुम्ही यावेळेसचा जर आपला आराखडा बघितला पूर्ण 5 वर्षाचा, तर महिलांसाठी पण त्यांना वुमेन एम्पॉवरमेंटसाठी काय-काय करता येईल, त्यांना आपल्याला हात बळकट करण्यासाठी आपण त्यांच्यासाठी बिझनेसेस कसे सुरू करू शकतो. 10,000 पहिल्या टप्प्याचे जे पैसे असणार आहेत, ते नगर परिषदच्या माध्यमातून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे. बचत गटासाठी आपण कॉम्प्लेक्स उभा करतोय. अशा विविध गोष्टी आपण महिलांसाठी सुरू केलेल्या आहेत आणि सेफ्टीसाठी पण आपण CCTV आणि वायफाय आणि पोरांसाठी वायफाय ही फ्री असणार आहे आणि CCTV पण सगळ्या चौकात असणार आहेत. सगळ्या गल्लीबोळात असणार आहे. तर सिक्युरिटीच्या लेव्हलनी पण हे खूप चांगलं आहे. आणि मोहिते पाटील परिवार सुद्धा आज कोणाची हाक इथपर्यंत पोहोचली, कोणच्याही भगिनी असतील त्यांची हाक पोहोचली, तर ती कानावर जर पडली तर ती वाया जाणार नाही कोणाची आणि आत्तापर्यंतचा तो इतिहास आहे. मी आता तुम्ही सगळे पत्रकार आहे. मी तुम्हाला विचारतो, आपल्या गावाला अ, आज आपले हॉस्पिटल्स किती आहेत? आज आपल्या गावामध्ये हॉस्पिटल्स किती आहेत? आज आपल्या गावामध्ये शिक्षणाला किती वर्षांनी शिकून जातात? 10वीत किती पोरं पास होतात?
11वी-12वीतनं पास होऊन किती इंजिनिअरिंग कॉलेजला जातात. आपले सगळे कॉलेजेस आहेत, डी-एड, बी-एड आहे. तिथं किती पोरं पास होऊन जातात. किती अधिकारी झाले आपल्या गावातनं. आज किती डॉक्टर झाले आपल्या गावातून. आज अधिकारी रिटायर झाल्यानंतर गावात येऊन राहतात आपल्या अकलूजमध्ये. तर समजा असेल तसं काय, तर मला तर जाणवलं नाही आणि मला एकट्याला तर नाही, कोणालाच जाणवलं नाही. आणि कदाचित त्यांना आदर भीती वाटते. कधी ती गोष्ट होणार पण नाही. कारण की एक गोष्ट बघितली की कोणी बोलल्याने वातावरण गढूळ होतं. पण त्याचं प्रत्युत्तर दिल्याने वातावरण अजून गढूळ होत जातं. आणि त्याच्याने ना फरक मला पडणार आहे, ना पुढच्या मंडळीला पडणार आहे. ह्याचा त्रास फक्त आपल्यासोबत फिरणाऱ्या सहकाऱ्यांना होतो. तर आमचं आधीपासून एकच राहिलेलं आहे की आपल्या सहकाऱ्यांना कसल्याही प्रकाराचा त्रास झाला नाही पाहिजे. त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण नाही आली पाहिजे. तर मला तर त्याच गोष्टीचं काही अडचण नाही. कधी मोठ्या दादांनी पण एवढं वर्ष झालं, ते माझे आजोबा आहेत. त्यांनी कधी आजपर्यंत कोणावरती टीका केली नाही. तर मी तर अजून आत्ताही आलोय, तर मी बोलणं चुकीचं राहील. आम्ही असं ऐकलं होतं की आपल्याला राजकारणाऐवजी क्रिकेटची आवड जास्त होती. हो. तर आपण क्रिकेटर होण्याऐवजी राजकारणात कसं काय आलं? यू-टर्न कसं काय मी मारलं? क्रिकेट खेळत होतो. मी झोनपर्यंत खेळलो. त्याच्यानंतर वय होतं. वयामध्ये खेळलो. त्याच्यानंतर 19-20 वर्षाचा झाल्यानंतर ते संपल्यानंतर कॉलेजला गेलो. कॉलेज झालं. कॉलेज झाल्यानंतर मग परत इथं आलो. आणि इथं आल्यानंतर मित्रमंडळ बनली. माझा काहीच प्लॅन नव्हता डोक्यात. माझ्या घरच्यांना पण वाटत नव्हतं, की मी कधी म्हणजे पॉलिटिक्समध्ये किंवा समाजकारणात कधी पाऊल ठेवेल. पण जसं मित्रमंडळाचं आणि सर्व जनतेचं प्रेम आलं, तसं उभा राहत त्यांनी मला ढकलत गेले पुढे आणि मी पुढे चालत राहिलो. म्हणजे आतापर्यंत राजकारणाचा वारसा पुढे चालत न्यायचा असं तर नाही. नेत राहणार आहे की जोपर्यंत जनता सोबत आहे, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य हित आहे, तोपर्यंत मोहिते पाटील परिवार अकलूजमध्ये आहे. सुज्ञ आहे. अकलूजच्या जनतेला सगळं कळतं. जनता आहे, जनता सब कुछ जानती है आणि 3 तारखेला जनता त्यांचं उत्तर देईल हे मला खात्री आहे. विरोधक, तुम चाहे जितना भी लगा लो अकलूज में जोर, तुम हमारे मुंह पे लगा नहीं सकते ताला. हम है कट्टर मोहिते पाटील, हम झुकेगा नहीं साला.